नॉन स्ट्राईकला तुम्ही बघताय तर अक्षय नाईक, मूर्ती लहान पण कीर्ती महान. एका साईडला जर गुरु आणि एका साईडला शिष्य असं म्हणायला हरकत नाही. दॅट्स अ बिग मॅच दिस ग्राउंड असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रभाकर म्हात्रे आणि गावदेवी जीवदानी 11 हे दोन संघ एकमेकांसमोर खेळतात. Prabhakar Matre won the toss and elected field first and first invite batting Gavdevi Jivdani 11. 5 षटकांचा सामनाला इकडे सुरुवात होते. पंच तुम्ही बघतात, पंचांच्या बगीमध्ये विशाल नाईक, नॉन स्ट्राईकला पंचायत पंकज पाटील. हा सामना सुद्धा दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे आज बघितलं, कारण अजय गरत आणि प्रतीक म्हात्रे यांनी एक स्वप्न बघितलं होतं जीपीएलच्या माध्यमातून आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होताना हे मला वाटतं दुसरं वर्ष. खरोखर हेड्स ऑफ आहेत अजय गरत आणि प्रतीक म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, कारण जीपीएलच्या माध्यमातून आपल्याला आयपीएलची आपल्याला आठवण करून दिली आणि एक चांगलं व्यासपीठ उभा करून दिलं जेणेकरून एक तरी खेळाडू मुंबई इंडियन्समधून खेळावा असं हे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न प्रतीक म्हात्रे लवकरच येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण करणाऱ्या मित्रांनो. आणि याच्या मागे सर्वात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर त्यांच्या वडिलांचं, संदीप म्हात्रे यांचं. खूप मेहनत गेली मित्रांनो. पृथ्वी शॉ यांची स्टोरी मी तुम्हाला 3 वर्षापासून सांगेन, तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतील की त्याच्या वडिलांनी काय मेहनत घेतली. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांनी आपल्या वडिलांकडे फक्त चायनीज खायला मागितलं होतं, पण ते चायनीज कधीच त्याला खायला भेटलं नाही. आणि जेव्हा मुंबई संघामधून जेव्हा तो 13वा खेळाडू ठरला शतक मारताना, त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं का तुला काय पाहिजे, आणि त्यावेळेला पृथ्वी शॉनी सांगितलं का मला बाबा चायनीज पाहिजे. हे आताच बोळींजला एक आमदार चषक झाला, तिथे मी पृथ्वी शॉशी भेटलो, त्यांच्या वडिलांशी भेटलो, त्यांच्या वडिलांशी चर्चा केली आणि त्या सर्व इतिहास मला ऐकायला मिळाला. स्टार्ट ऑफ द मॅच, अंपायर ऑफ द सिग्नल बघायचं आहे. पहिला षटक घेऊन हिरेन म्हात्रे थ्रू ऑफ द फर्स्ट बॉल अपील करणार बघा, आउटसाइड लेग स्टंप फ्लिक करायचा होता. लॉंग स्टॉप रिजन मध्ये तिकडे चेंडू होते, मात्र पंच दाखवतात लेग बायचा इशारा. शुभारंभ होतोय. श्री गणेशा करतायत आपल्या संघासाठी. रवींद्र बघा धाव संख्या ती म्हणजे बिनगडी बाद 1 धावा. या अगोदरचा सामना आयपीएल पेक्षाही अतिशय चांगला चित्तथरारक सामना, अंगावर काटा उभारेल असा सामना झाला होता मित्रांनो. मात्र क्रिकेट आहे, ऊन सावली चंद्र सूर्य आणि हार आणि जीत या गोष्टी असतात मित्रांनो. कोणाला तरी एकाला हरावंच लागतं, एकाला जिंकावं लागतं. मात्र प्रत्येक हार हे काहीतरी शिकवून जाते. त्या चुका कबूल केल्या पाहिजे, त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला विजय तुमच्या पदरात पडेल. पुन्हा एकदा हिरेन रिव्हर्स स्टॉक, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. मायकल गॅटिंग सरांच्या आम्हाला खूप आठवण येते. बघायच्या धावसंख्या झाली ती म्हणजे 2 एप्रिल. एक असा फुल ओव्हर काटे आणि आता सिंग म्हणून त्यांचं नाव आहे अजय देवगन यांचा वाढदिवस 2 आकडा आल्यावर आम्हाला तो इतिहास आठवला. पुन्हा एकदा हिरेन मात्रे गोलंदाजी मार्कवर, ब्लॅक स्क्रीनच्या अक्रॉस गोलंदाजी करताना इकडे हिरेन. फ्लाइटेड डिलिव्हरी प्रणीत आमच्या जोडीला आहे की अतिशय चांगले समालोचक गोरदेव गावातील आमचं सुद्धा स्वप्न आहे. पंच तिकडे इशारा देत आहेत. धावसंख्या ती म्हणजे 3. प्रणीत आमच्या जोडीला इथे जॉईन झालेला आहे, तर वेलकम प्रणीत. आमच्या सुद्धा इच्छा आहे का खूप अजून चांगलं समालोचन करून महाराष्ट्राचा दौरा तुम्ही सुद्धा करावा, आमच्या जोडीला आमचं स्वप्न आहे. मात्र त्याच्यासाठी खूप परीक्षा तुम्हाला सुद्धा द्याव्या लागतील, खूप परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ओळखावी लागेल क्रिकेट क्षेत्रामधील. आणि तो इतिहास तुमच्याकडे जेवढा असेल तेवढं तुम्ही नक्कीच आणखीन प्रगती कराल यावरती शंका नाही. बघा कानमंत्र दिला रवींद्र भगत यांनी, विराट कोहलीला एक कानमंत्र दिला होता आत्ताच सध्या लेटेस्टमध्ये दिलीप बळवंत वेंसरकर आणि रवी शास्त्री यांनी. पुन्हा एकदा हिरेन मात्र क्रॉस सक्सेसफुल तिकडे होत आहेत. डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय बघायचा आहे. अंपायरांचा तिकडे इशारा येतोय 2 धावेचा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. रायगड जिल्ह्यामध्ये 5 दिग्गज व्यक्तिमत्व असे आहेत जे सभापती म्हणून आहेत शिवसेनेच्या माध्यमातून. 5 आकडा आला आणि तो इतिहास आम्हाला आठवला. तर धावसंख्या ती म्हणजे 5, जी सुरुवात करायला पाहिजे होती ती सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे इकडे करतायत. दोन्ही संघ बलवान आहेत, मजबूत आहेत, एकमेकांचे डावपेचताना माहिती म्हणजे हा सामना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत प्रणित रंगतदार होईल यात शंका नाही. हिरेन मात्र दॅट्स गेम प्लॅन करताना हॅलो बॅटन पॅड बघायचा, स्वीपर कव्हर मध्ये एक्सलंट शॉट मारतायत तिकडे अक्षय. 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7.
IPLचं बघा हे 10वं पर्व आहे आणि या 10 IPLच्या स्पर्धेमध्ये 7 वेळा फायनलमध्ये खेळणारा एकच असा खेळाडू आहे ज्याचा जर्सीचा नंबर आहे 7, ज्याचा जन्म आहे 7 तारखेला आणि 7 वेळा IPLच्या सामन्यामध्ये फायनलमध्ये खेळणारा एकच असा फुटबॉल खेळणारा जो क्रिकेटपटू म्हणून उदयास आला त्याचं नाव महेंद्रसिंग धोनी. 7 आकडा आल्यावर पुन्हा एकदा आम्हाला त्या सरांची आठवण झाली. पुन्हा एकदा हिरेन मात्र एक क्रॉस क्रिकेट थोडासा गॅपमध्ये चेंडू येतो फायनल क्षेत्रामध्ये खूप वेगाने GPLचा हा म्हणायला लागेल वाघाची धाड खोदला पहाड चेंडू सीमा पार आणि GPLचा हा चौकार. संख्या आहे ती म्हणजे 11. या सुरुवातीबद्दल काय म्हणाल? यस, नक्कीच अतिशय घातक स्फोटक अशी सुरुवात आहे. ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकाचा उपयोग करायचा असतो, कसा करायचा असतो ते दाखवून दिलं आहे अक्षय नाईक आणि रवींद्र भगत. नक्कीच मी आधीच सांगितलं होतं एक गुरु आणि शिष्य अशी जोडी आहे. रवींद्र सरांनी एक छोटासा कानमंत्र दिला आणि त्याच्यानंतर लगेच चौकार येतोय. येस प्रणित, कारण एका साईडला खूप मोठा प्लेअर आहे टेनिस विश्वामधला. आज 3 ते 4 वर्ष झालं कुठेतरी कमी पडतोय, मात्र ती कमतरता त्यांनी भरून काढली पाहिजे हेच आमचं स्वप्न आहे. कारण मास्टर क्रिकेट संघामध्ये सुद्धा खेळतायत. धनंजय मात्रे एक अतिशय चांगले क्रिकेटर. सत्कार करण्यासाठी मी इथे इन्व्हाइट पांडुरंग वारे इकडे आलेले आहेत. टी शर्टचे मालक आहेत, त्यांची कंपनी सुद्धा आहे, खूप हेल्प करतायत नेहमी कुठल्याही स्पर्धेसाठी. पांडुरंग वारे यांच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्याकडूनच मला वाटतं टी शर्ट सुद्धा मात्र प्रत्येक मॅचसाठीच्या मॅन ऑफ द त्या सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच म्हणून बघा हे दयावान सगळे आपल्या गोरदेगावमधील आहेत. मग गावकापासून दे GPL असून दे. पहिला चेंडू वॉट अ बॉलिंग सुपर डिलिव्हरी. आविष्कार माधव साळवी सरांची आम्हाला आठवण झाली, जो ठाणे कोलीवाडा येथे राहायचा. हिंदुस्थान टीममध्ये खूप कमी खेळला. तिचं सेम ॲक्शन असं म्हणायला हरकत नाही. या गोलंदाजाला बघून रोहित यादव, सध्या जर बघितलं तर रबाडा यांची आम्हाला आठवण जाते. उमेश यादव यांची आम्हाला आठवण येते. रबाडाच म्हणून त्यांना म्हटलं जातं, तर रबाडा असं म्हटलं तरी हरकत नाही. आता मात्र बघा सीचं पहिलं अक्षर कंट्रोल नाही, लगेच पंत विशाल नाईक वाईट करार देतात आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. एक असं महान दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. कॅन्सर सारख्या रोगाला कमबॅक करून त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं. ज्यांच्या जर्सीचा नंबर 12, ज्यांचा वाढदिवसाचा नंबर सुद्धा 12, असं युवराज सिंग सरांची आम्हाला आठवण झाली. आता मात्र बॅट अँड पॅड यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 शब्दांना मान आहे, एक यॉर्कर आणि दुसरं सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवा. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13. 13वा खेळाडू होता मुंबई संघामधला पृथ्वी शॉ, ज्यांनी पदार्पणातच शतक मारलं मित्रांनो. लक्षात ठेवा वयाच्या 17व्या वर्षी. रबडा टी शर्ट घातले 45. रोहित शर्मा सरांची आम्हाला आठवण झाली, कारण रोहित शर्मा 45 संघा नंबरची टी शर्ट घालतात. आता मात्र बघा योग्य लाईन नाही, योग्य टप्पा नाही. विशाल नाईक आम्हाला वाईटचा इशारा देतात. धावसंख्या पुढे सरकतात ती म्हणजे 14. वयाच्या 14व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी पहिला ग्रंथ लिहिला होता मराठीमध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा. आणि वयाच्या 14व्या वर्षी बॉलबॉयचं म्हणून काम पाहिलं होतं सचिन रमेश तेंडुलकर यांनी. त्या क्षणांची आम्हाला आठवण झाली. दोन्ही अंपायर्स काहीतरी चर्चा विनिमय करतात. आता मी सांगितल्याप्रमाणे 6 दिवसाअगोदर मालवण टोपीवाला येथे टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा झाली, ज्याचे आयोजक होते बंड्या पराडकर, ज्याने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. आणि त्यावेळेला प्रेझेंटेशनला आकाश ठोसर तिकडे आला होता, आमच्या जवळ बसला होता. चर्चा करायला मिळाली नाही, कारण त्यांनी अगोदरच सांगितलं होतं का जास्त टायमिंग मी देणार नाही, फक्त बक्षीस समारंभ करून लगेच आकाश ठोसर तिथून निघून गेले. कारण त्यांचे अंगरक्षक जोडीला 6 होते, कारण सध्या ते खूप फेमस आहेत. बघायचं काहीतरी चर्चा करतात. मात्र बघा मी सांगितलं टाइमपास करू नका. वेळ कोणासाठी प्रणित थांबत नाही. टाइमपास केली तर दुनियादारी होईल मित्रांनो. लक्षात ठेवा दुनियादारी त्यांच्या नावावर चित्रपट सुद्धा निघालेला आहे.
येणाऱ्या 24 तारखेला तो सुद्धा रिलीज होईल. सर्व लहान मुलाच्या आठवणी सचिन सरांच्या ज्या चित्रपटामध्ये दाखवलेल्या आहेत. रिवा स्टॉक, व्हॉट अ सक्सेसफुल. थ्रो सुद्धा अतिशय चांगला तिकडे येतोय, कारण मला वाटतं गणेश किनी तिकडे आहेत. आता माझं लक्ष गेलं खास करून, कारण एक असा थर्डमॅन मध्ये प्रतीक मात्र आहेत, ज्यांनी साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि आपल्या वडिलांच्या विचारावर आणि क्रिकेटवर पावलावर पाऊल ठेवून ज्याने आपल्या मीरा भाईंदर गोडदेव नावाचं नाव यशस्वी केलं, उज्ज्वल केलं, तो प्रतीक मात्र आहेत तिकडे थर्डमॅन रिजन मध्ये. आता मात्र दिल स्कोप शॉट, वॉट शॉट, थोडासा गॅप मिळतोय, खूप वेगाने तिकडे चेंडू जातोय. सुपरफुल, पॉवरफुल, वंडरफुल स्टॉक अँड गेट द बाउंड्री. गुरु आणि शिष्य खेळतात, मात्र गुरुचा हा आवडता फटका आणि तो सुद्धा शिष्याने मारलेला आहे. धावसंख्या ती म्हणजे 20. वयाच्या 20व्या वर्षी गीता बोगाट यांनी आपल्या भारताला 21 सुवर्ण पदक मिळवून दिली. त्याच्यामध्ये एक गोल्डन मेडल होतं. महावीर सिंग बोगाट यांची कन्या. त्या 20 आकडा आल्यावर आम्हाला तो इतिहास आठवण झाला. आता मात्र चेला सांगतोय, तुम गुरु हो तो हम भी चेले है यहाँ पे, कारण त्या गुरुचे आवडते फटके आहेत. दिल स्कूप शॉट म्हणून क्रिकेटमध्ये हा खूप फेमस आहे मित्रांनो. आता कुठेतरी रबाडा, कुठेतरी मला वाटतं टेन्शनमध्ये दिसतोय, प्रेशरमध्ये दिसतोय. डीक लॉम्बॉकला आपण एक खेळाडू असा बघतोय ज्यांनी टेनिस विश्वामध्ये, रबर क्रिकेटमध्ये आणि लेदर क्रिकेटमध्ये आपलं नाव जे नंबर 1 वर आहेत, मिस्टर अजय घरात. आता मात्र फ्लाइटेड डिलेव्हरी. विशाल नाईक सांगतात का तो चेंडू तुम्ही कलेक्ट केला, त्याच्यामुळे आम्ही वाईट देऊ शकत नाही. तेवढा एक्सपिरियन्स विशालकडे आहे. दॅट्स अ गुड डिलेव्हरी असं म्हणायला हरकत नाही. आणि या टीममध्ये जर बघितलं तर अजय घरत आणि प्रतीक मात्रे हे दोन ब्रह्मा विष्णू, हिरेन मात्रे सुद्धा आहेत, जय सुद्धा आहेत, रबाडा आहेत. आता मात्र फ्लाइटेड डिलेव्हरी बघायचा, स्वीपर कवरमध्ये तिकडे चेंडू जातोय. राजू मात्रे तिकडे कलेक्ट करतायत, दॅट्स अ गुड कलेक्ट नाव. आणि थ्रो करतायत राजू मात्रे यांना बघून आम्हाला प्रभुदेवाची प्रणित आठवण येते. दक्षिणेतले सुपरस्टार असं म्हणायला हरकत नाही, आमच्या मास्टर संघातील सुपरस्टार म्हणायला हरकत नाही. आणि गुडदेव गावातील एक हिरो बघायचा आहे म्हणाला असं हरकत नाही. बघायचं आहे धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. 21 आकडा आला मित्रांनो. माननीय श्री उल्हास पिसेकर, पांडुरंग म्हात्रे आमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत. मी विनंती करतोय महेंद्र पंडित सरांना का त्यांचा इकडे सत्कार इकडे करायचा. आमच्या या व्यासपीठावर जे उल्हास पिसेकर साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम सर, धन्यवाद तुम्ही इकडे आलात. पांडुरंग म्हात्रे साहेब आहेत, त्यांचा सत्कार झालेला आहे. म्हात्रे घराण्यातली पण खूप चांगली टीम आहे, आम्हाला सुद्धा म्हणते त्या टीममधून बरेच वर्ष आम्ही सुद्धा खेळलेलो आहोत. नंबर 23 जर्सी नंबर बघायचा आहे गोलंदाजी मार्कवर प्रतीक म्हात्रे. बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू होते बघायचा, थोडासा गॅप डीप बॅकवर्ड पॉईंटला तिकडे चेंडू होते, कलेक्ट करतायत. एक धाव लगेच कॉल दिला होता, तू पोच मी पोचलो. गुरु आणि चेला मध्ये ही भागदौड बघायला भेटते. बघायचं आहे रवींद्र भगत तिसरा कॉल देतात का, जम्प मारल्याने लगेच कॉल दिला. व्हॉट अ रनिंग, दॅट्स अ टर्निंग पॉईंट दिस मॅच. 3 धावा, या 3 धावा नंतर समजतील किती महत्वाच्या आहेत. प्रतीक मात्र थोडेसे तिकडे नाराज होतात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24. 24 एप्रिल 1973. एक असा दिग्गज जितेंद्र म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे, धन्यवाद. एक मुलगा जन्माला आला ज्याला क्रिकेटचा गमबन सुद्धा माहिती नव्हता. 8वी मध्ये 2 वेळा नापास झालेला सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल 1973 यांचा जन्मदिवस. त्याच्यानंतर राजा परांजपे, एक अतिशय चांगले ऍक्टर आणि दिग्दर्शक, यांचा सुद्धा 24 तारखेलाच वाढदिवस. धावसंख्या ती म्हणजे 24. प्रतीक शॉट ऑफ लेन, स्कूप खेळाडू तिकडे लावलेला आहे. चंदू मात्रे जम्प करतात फुटबॉल प्रमाणे आणि बघायचं कलेक्ट करण्यासाठी तिथे एक खेळाडू जातोय. 2 धावा तिथे घेत आहेत. कॉल दिला होता आणि मला वाटतं ही विकेट टाकण्यामध्ये काहीतरी गेम प्लॅन असणार.
2 धावा असल्या म्हणजे तिसरी धाव करता 26 आकडा कधीच विसरू शकत नाही आपल्या मुंबईसाठी सर्वात दुःखाचा क्षण. याच 26 तारखेला मुंबईवर आत्मघाती हल्ला झाला होता. याच 26 तारखेला मुंबईमध्ये 99.99 सर्वात मुसळधार पाऊस पडला होता. खूप नुकसान झालं होतं. धावसंख्या ती म्हणजे 26 आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे सौरभ. गेल्या वर्षातील आमचा सर्वात आवडता खेळाडू. यस विशाल. मॅच सुरू असताना ज्या विद्यार्थिनी मैदानाच्या आतमधून जातात त्यांना विनंती आहे का तुम्ही बाउंड्रीच्या बाहेरून जायचं आहे. लवकरात लवकर मैदानाच्या बाहेरून जा, कारण GPLच्या माध्यमातून ही IPL स्पर्धा तुम्ही टेनिस विश्वातील इकडे बघतायत. प्रतीक पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक. बघा मी अगोदर सांगितलं होतं बनितो अब्दुल गनी त्रिफळाचीत बाद होत आहेत. आणखीन एक धक्का बसतोय तिकडे, तो म्हणजे अक्षय तिकडे बाद. इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं सोपं नाही मित्रांनो. बोलणं खूप सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. म्हणूनच सांगतो का अजय घरत, प्रतीक म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खरोखर जेवढं बोलावं त्यांच्याबद्दल तेवढं कमी आहे. कारण या सगळ्या स्पर्धेचं आयोजन एवढ्या मोठ्या मोठ्या आज ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत, सन्मान चिन्ह तुम्ही बघतायत, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच बघतायत आणि एवढं आयोजन करणं हे एवढं सोपं काम नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. शॉर्ट स्वीपर कव्हरमध्ये तुम्ही बघतायत राजू म्हात्रे, मास्टर क्रिकेट संघातील एक अतिशय चांगले क्रिकेटर. 26 धावा झालेल्या आहेत. हा सामना रंगतदार होणार आहे मित्रांनो, कारण अजून बघितली तर ही पहिली इनिंग आहे. 19 धावा केला अक्षय नाईक यांनी. सुपर बॅटिंग अतिशय. 23 नंबरची तुम्ही जर्सी बघताय प्रतीक म्हात्रे. आर विनय कुमार मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 23 नंबरची जर्सी घातली होती आर विनय कुमार यांनी. पुन्हा एक डाष्टाळा प्लॅन बॅटर प्लॅनच्या मध्ये. आता मात्र थोडासा चेंडू बघा राजू म्हात्रे यांच्या हातामध्ये गेला होता, मात्र वरून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये स्वीपर कव्हर मध्ये. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28. क्रिकेटमध्ये 28 शतकं सनत जयसूर्य यांच्या नावावर आहेत. इतिहासामध्ये 28 गलबत छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती, म्हणजे 28 जहाजचा आरमार त्यांचा होता. पुन्हा एकदा आता मात्र कॉफी बुक स्टाईल मध्ये तिकडे व्हेरी गुड स्टॉक बघायचा अँड गेट द बाउंड्री. लेदर क्रिकेट खेळतात, टेनिस क्रिकेट खेळतात, एका संघामधून खेळतात. वसईच्या चांगल्या ग्राउंडवर सुद्धा जाऊन खेळतात, मुंबईच्या चांगल्या ग्राउंडवर खेळतात. मात्र प्रतीक म्हात्रेला बघा एक चांगला जो स्ट्रोक लागवला गणेश पाटील यांच्या चिरंजीवांनी, खरोखर स्तुती करावी लागेल. आता मात्र शॉट प्लेन नो मॅन्स लाईन मध्ये बघायचंय चेंडू, तिथे कलेक्ट करतात, ड्रॉप द कॅच. सांगतात बेटा तूने ये कॅच नाही छोडा, येतो अपने हात से तूने मॅच छोडा, असं कदाचित सांगतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 35. 35 धावा इकडे, म्हणजे जी सुरुवात प्रेरित करायला पाहिजे होती ती सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे इकडे केलेली असं म्हणायला हरकत नाही. प्रभाकर मात्र 11 या संघाने, कारण दोन्ही संघ इथे मजबूत आहेत. गावदेवी जीवदानी 11 हा गेल्या वर्षीचा खरोखर मानाचा संघ आहे, कारण या संघाने मला वाटतं प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. आता बघायचं या वर्षी काय करतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. अजून 2 षटकांचा मला वाटतं सामना बाकी आहे. प्रणित काय वाटतं येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून किती धावा येतील?
नक्कीच जर फलंदाजीकडे लक्ष दिलं तर सौरभ मात्रे आणि साहिल पाटील ही जोडी मैदानात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर अभिषेक पाटील सारखा एक हार्ड हिटर फलंदाज जो 2017 या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ससूनगर येथे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि कोण विसरेल गावकप 2017 पहिल्याच सामन्यामध्ये जवळजवळ अर्धशतकाच्या जवळ पोहोचला होता. 47 धावा केल्या होत्या त्यांनी. अतिशय महत्वाचा फलंदाज असेल गावदेवी जीवदानी संघासाठी. तो यायचा बाकी आहे. त्यामुळे या 12 चेंडूमध्ये जवळजवळ 20 ते 25 धावा आल्या तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी राहू. बघा ते विशाल नाईक, संदीप मात्रे, अजय गरत, मी सुद्धा होतो आणि त्या 16 वर्षाचा एक्सपिरियन्स असताना चिपळूण टूर आम्हाला आठवला 1996चा नंबर 1 जर्सी मिस्टर अजय गराता. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग बघायचं मात्र चेंडू बघा. हीच खासियत आहे अजय गरत यांची. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. गोलंदाजी करतायत. मग तो खेळाडू जो डीप मध्ये थर्डमॅन मध्ये ठेवायला पाहिजे होता तो जवळ का ठेवला. बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो का लेदर क्रिकेटमध्ये विविन रिचर्ड सरांना एक प्रश्न विचारला होता का तुम्ही मृत्यूला कधी समोरून बघितलेला आहे का. त्यावेळेला विविन रिचर्ड सरांनी सांगितलं होता कारण एक सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध त्या विविन रिचर्ड सरांनी सांगितलं होतं का होय मी मृत्यूला बघितलं कारण ज्या वेळेला सर रिचर्ड जॉन हॅडली सरांचा एक चेंडू त्यांच्या काना जवळून जेव्हा ते 99 धावसंख्येवर खेळत होते त्यावेळेला मी मृत्यूला बघितलं होतं. पण मला जर कोणी प्रश्न विचारला का सर तुम्ही मृत्यूला कधी बघितलं होतं सांगेन मला अजूनही सामना 7चा ज्या वेळेला अजय गरत गोलंदाजी करत होता मी बॅटिंगला होतो आणि त्याच वेळेला अजय गरत सरांचा एक माझ्या हेल्मेटच्या जवळ गेला होता. तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. त्या हॅलो अजय गरत प्रत्येक चेंडू 140च्या स्पीडच्या वर टाकायचे त्यावेळेला आणि तोच स्पीड अजूनपर्यंत आपण टेनिसमध्ये सुद्धा बघतोय. कारण पहिला चेंडू बघितला त्यावेळेला जर बघितलं तर सौरभ बघा फटका मारताना जमिनीच्या खाली पडले. असा क्रिकेटमध्ये एक प्रसंग घडला होता ज्या वेळेला सर रिचर्ड जॉन हॅडली गोलंदाजी करत होते आणि त्या एका फलंदाजाच्या हेल्मेटवर तो चेंडू लागला. हेल्मेट आणि फलंदाज दोन्ही माईक मध्ये मला वाटतं सेल इथे आणायचे दोन्ही माईक मध्ये. दोन्ही 39 ब्रेक होतोय आवाज. 39 धावा प्रणित या संघामध्ये जर बघितलं तर एक संभाजी कावजी आम्हाला दिसतोय ज्याच्यामध्ये भन्नाट ताकद आहे. यष्टीरक्षक रुपेश पाटील मला वाटतं तिकडे आहेत. त्यांच्यामध्ये मी ताकद आणि त्यांचं टायमिंग प्रॅक्टिस मध्ये बघितलं. आज रुपेशला इकडे हिरो बनण्याची संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण एकदा अजय घरात आता बघायचाय हा कॅच प्रतीक मात्रे पकडतील काय. जबरदस्त प्रयत्न केला होता. लेदर क्रिकेटमध्ये जसे खेळाडू सरकतात तसे सुद्धा सरकले होते कारण हा कॅच खूप महत्वाचा होता. हाईट खूप घेतली होती. 2 धावा झाल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 41. यस नक्कीच जवळजवळ सामना मुठीमध्ये आला असता कारण एक महत्वाचा खेळाडू आहे. मागच्या वेळी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती त्यामुळे सौरभची विकेट ही मोठी विकेट नक्कीच असणार आहे. बघायचं पुन्हा एकदा अजय घरात थोडस रनअप मध्ये फंबल होत आहे त्यामुळे पंचांचा इशारा येतोय. यस नितीन सर काय वाटतंय या सामन्याबद्दल तुम्हाला. या सामन्याबद्दल नाही पण मात्र ज्या वेळेला अजय घरात लेदर गोलंदाजी करायचं ना पॅडवर जरी चेंडू लागला तर पॅडच्या आतमधून आमचे पाय दुखायचे माझ्या आणि विशाल नाईकचे. एवढा स्पीड होता आणि खरोखर भीती वाटायची फक्त एकाच गोलंदाजाला खेळण्यासाठी तो आहे अजय घरात ज्यांनी जर्सी नंबर 1 त्यांच्या आपण बघतोय. पुन्हा एकदा स्टार्ट ऑफ द रनअप ब्लॉक ऑल मध्ये फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. प्रतीक मात्र तिकडे येतात कलेक्ट करण्यासाठी. एका धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 42. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. धावसंख्या ती म्हणजे 42. त्यांना माहिती आहे अर्धशतक क्रॉस केलं तर या सामन्यामध्ये नक्कीच खूप धमाल येईल खूप मजा येईल. या अगोदरच्या सामन्यामध्ये बघायचं आहे 4थं ओव्हर षटक आहे
शॉट ऑफ लेन पुल अप द वे बघायचंय चेंडू जातोय. व्हॉट अ शॉट साहिल. प्रथम शतक मारलं होतं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बघायचं. अजय गरज स्वतः आहे तर चेंडूच्या खाली, मात्र सूर्य डोकावर आहे त्याच्यामुळे झेल पकडणे इतकं सोपं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. 49 शेवटचा चेंडू आहे. बघायचा आहे विकेट, डॉट बॉल, चौकार, षटकार, काय इतिहास घडतोय या चेंडूमध्ये. 49 टू लॉस ऑफ 2 विकेट. जास्त फास्ट बॅटिंग प्रभाकर 11. पुन्हा एकदा बघायचं मी सांगितल्याप्रमाणे सौरभ तिकडे आहे. दॅट्स अ बिग हिट. सुपर स्ट्रोक. एकदा घेऊन येतोय तो म्हणजे प्रतीक म्हात्रे, ज्याची ॲड टीव्हीवर तुम्ही बघताय IPL मध्ये. गोलंदाजी करताना प्रतीकला तुम्ही एका ॲडमध्ये बघितलं. चांगल्या क्लबमधून खेळतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. चांगले टूर करून आलेले आहे आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये मुंबई संघामध्ये खेळेल. पुन्हा एकदा क्रॉस क्रिकेट लॉंगच्या प्रिजनमध्ये तिकडे चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता. बघायचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल, मात्र सौरभ सुद्धा तिकडे महान फलंदाज तिकडे आहेत. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकले. पंचांचा तिकडे इशारा येतोय लेग बायचा. धावसंख्या येते म्हणजे 56. अंपायर्स जर बघितले तर गोटा अंपायर सरांना कोण विसरेल. या मैदानावर आम्ही स्पर्धा 3 भरवल्या होत्या. एक 21,000ची, एक 1 लाखाची निर्मित चषक, त्याच्यानंतर 2 लाखाची जी स्पर्धा बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या माध्यमातून संपूर्ण जबाबदारी आमच्यावरती. 3 स्पर्धा आम्ही या मैदानावर भरवल्या होत्या. त्यावेळेला गोटा अंपायरना सुद्धा आम्ही बोलवलं. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, गुड डिलेव्हरी. बघायचं आहे मारायचा होता कोल्हापूरला, मात्र चेंडू गेला नारायणपूरला असं म्हणायला हरकत नाही. ऑन साईडला मारायचा होता, चेंडू गेला ऑफ साईडला. ग्रेट डिलेव्हरी, कारण शफल झाले होते ते म्हणजे सौरभ टायमिंग करू शकले नाही. सौरभ मात्र तिकडे काहीतरी चर्चा करतात लगेच साहिल आणि सौरभ. कान मंत्र खूप गरजेचा असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकर यांचा फुटवर्क जेव्हा व्यवस्थित होत नाही, धावसंख्या ती म्हणजे 56, त्यावेळेला गावस्कर सरांनी सांगितलं होतं वजन पॅड आणि हलके पॅड दिले होते सचिन सरांना. पुन्हा एकदा आता मात्र स्टायलिश पद्धतीने सौरभ तिकडे थांबले. पंचांचा इशारा व्हाईटचा तिकडे येतोय आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 57. प्रेम मात्रे आमच्या जोडीला स्कोरिंगचं आहे. तर ज्याप्रमाणे देवलोकामध्ये चित्रगुप्त सर्व व्यवहार सांभाळायचे, मात्र या स्पर्धेचा व्यवहार सांभाळण्यासाठी आम्ही प्रेम मात्रे यांना इकडे इन्व्हाइट केलेला आहे. मूर्ती लहानपण कीर्तिमान ऑफ द बॉल. बघायचं हा झेल होईल की नाही. यस, सौरभ हे वादळ कुठेतरी इकडे थांबतंय. मराठी आपल्या आगरी कोळी समाजासाठी जगदीश पाटील आणि दादूस यांनी खरोखर साता समुद्र पार उच्च स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. 57. 1957ला पंडित जवाहरलाल नेहरू आगरी कोळी लोकांसोबत डान्स केला होता. 2010ला बराक ओबामा, मिचेल ओबामा यांनी सुद्धा आगरी कोळी गाण्यावर होता. प्रणीत, ही अभिमानाची गोष्ट आहे. धावसंख्या ती म्हणजे 57. पुन्हा एकदा प्रतीक. आता मात्र बॅट अँड पॅड और पिच चेंडू बघायचा आहे. डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय. 2 धावेचा इशारा दिलेला आहे विशाल नाईक यांनी. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 59. 2 धावा आहेत ना विशाल.
मित्रांनो लक्षात ठेवा 59. पुन्हा एकदा प्रतीक रिलीज ऑफ द डिलिव्हरी शॉट ऑफ लाईन पुल अप द वे अँड गेट द बाउंड्री. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. साहिल यांची स्तुती करावी लागेल. मित्रा, जरी आपण एका संघामधून पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. आता मात्र प्रतीक सांगतोय मी सुद्धा गोलंदाज आहे. बन्नी कंटन वाजलं मटन शिजलं कंटन वाजलं मटन. कारण रमेश गरज सरांनी सांगितलेलं आहे, कारण गेल्या वर्षीपेक्षा नवीन खेळाडू आहेत. मात्र त्यांची जी कामगिरी आहे बघा, तुमच्या संघाबद्दल सांगतो 3 ते 4 खेळाडू असे आहेत त्यांच्यामध्ये खूप ताकद आहेत बघा. हिरेन मात्रे आणि गणेश गेलेले आहेत. मी एक गोष्ट सांगतो, पॉवर प्लेमध्ये 18 ते 20 धावा आल्या आणि पहिल्या 3 षटकामध्ये जर 35-38 धावा झाल्या तर या मॅचचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारे असेल. आता बघायचं आत्मविश्वास, अशा कितीतरी गोष्टी, कितीतरी इतिहास आमच्याकडे आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टाइमपास करू नका, अंपायर्सना विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या. आणि या मॅचचा पुढच्या मॅचचा जो टॉस आहे, आयोजकांना विनंती आहे तो त्या मॅचचा टॉस विनायक आणि नाकवा ज्या संघामधून आम्ही सुद्धा खेळणार आहोत, तिसरा सामना आहे. तर टॉस करण्यासाठी नितीन वारे कुठे असतील तुम्ही इकडे या. 2 समालोचक एकमेकांसमोर भिडणार आहेत यानंतर त्या सामन्यासाठी. टी शर्ट नंबर 7 घातले आहे हिरेन मात्रे, गणेश आणि 26 टी शर्ट नंबर घातलेले आहे. बघायचं आता काय करतायत, काय इतिहास घडेल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच खूप धमाल आहेत. इंडियन क्रिकेट टीमाने बघा सर्व क्रिकेटर एकत्र आलेले आहेत आणि घोष देत आहेत गणपती बाप्पाला, गावदेवी आईला आज जयघोष करून सुरुवात करतायत. बघायचं आहे का पहिलं षटक प्रणित पॉवर प्लेचं कोण घेऊन येईल. नक्कीच महत्त्वाचं षटक असणार आहे. पॉवर प्लेचं षटक
बघायचं कोणता गोलंदाज आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यायला तयार आहे, कारण फक्त 2च क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. त्यामुळे गोलंदाजीवर रिस्ट्रिक्शन असणार आहे, फील्डमध्ये रिस्ट्रिक्शन असणार आहे. लाईन अँड लेंथ प्रॉपर पाहिजे, तरच त्या धावा काही रोखू शकतोय. बघायचं कोणता गोलंदाज जबाबदारी स्वीकारेल. सौरभ म्हात्रे स्वतः एक गोलंदाज आहे. साहिल पाटील सारखा एक मोठा गोलंदाज याने फलंदाजीमध्ये आपली चमक दाखवली आहे, परंतु एक अष्टपैलू खेळाडू आहे साहिल पाटील. 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. पहिला सामना जर आपण बघितला तर विनायक 11 आणि हितांश 11 या संघामध्ये झाला होता. पहिला सामना ड्रॉ झाला होता आणि तिथे मात्र ओव्हरमध्ये हितांश 11 हा संघ जिंकला होता. पहिली मॅच टाय झाली होती, त्याच्यानंतर सुपर ओव्हरमध्ये थोडासा आम्हाला सुद्धा प्रश्न पडला का नितीन नाईक यांनी गोलंदाजी का घेतली. मात्र महत्त्वाचा म्हणजे आत्मविश्वास, कारण त्याच नितीन नाईकमुळे तो सामना टाय झाला होता षटकारामुळे, हे सुद्धा म्हणायला हरकत नाही. यापुढे होणारा सामना तो म्हणजे विनायक 11 विरुद्ध नाकवा बॉईज. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामन्याला का उशीर होतोय मला काही समजत नाहीये. चला मित्रांनो, टाइमपास करू नका प्लीज, अजून भरपूर सामने आम्हाला खेळवायचे आहेत. एक अतिशय चांगलं मैदान तुम्ही बघताय. या मैदानामध्ये स्वयंभूस्थान, बामन देवाचं मंदिर तुम्ही बघताय, ब्रह्मदेवाचं मंदिर, शिवार गार्डन इकडे आहे. स्वयंभूस्थान असं आहे कारण किसन पाटील, रमेश गर्द तिकडे बसले आहेत. एकेकाळी जर पाऊस नाही पडला मान्यश्री रमेश गर्द साहेब त्यावेळेला बँड बाजा घेऊन आपण याच बामन देवाकडे सर्व वाजत गाजत यायचो आणि त्याच्यानंतर 1 तासामध्ये रिझल्ट लागायचा. ही या स्वयंभूस्थानाचं महत्त्व आहे. पाऊस लगेच पडायचा किसन पाटील यांना सुद्धा माहीत आहे. मात्र त्या गोष्टी कुठेतरी थांबलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्या गोष्टीची सुरुवात आपल्याला करावी लागेल. विशाल नाईक अंपायर ऑफ द सिग्नल स्टार्ट ऑफ द मॅच. सेकंड मॅच दिस ग्राउंड प्लेइंग 2 टीम वॉज द प्लेइंग आणि बघायचं आहे 64 धावा करायच्या. पहिल्या षटक साहिल तिकडे चेंडू थोडासा गॅप मध्ये डीप आयडी स्ट्रॉंग आणलाय खेळाडू तिकडे. मला वाटतं सौरभ तिकडे. दॅट्स अ गुड कलेक्ट नाव. सुरुवात करतात स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. श्री गणेशा करतात आपल्या संघासाठी. धाव संख्या ती म्हणजे बिनगडी बाद 1 धाव. नितीन सर थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. जर कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला साहिल याला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच साहिल याच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर हिरेनची विकेट घेतली पहिल्या ओव्हरमध्ये तर 100 रुपयाचं पारितोषिक विक्रम पाटील यांच्या मार्फत लावण्यात येत आहे. नक्कीच भरपूर प्रॅक्टिस करत असतात त्यामुळे सर्वांचे गुण हे माहिती आहेत. त्यामुळे एक सुवर्ण संधी आहे. जर गडी बाद केला हिरेन सारखा तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र बघा कुठेतरी कंट्रोल नाही साहिल यांचं, कारण विशाल नाईक वाईटचा करार देत धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 2. तर प्रेशर येतं कारण वडील सुद्धा इकडे बसलेले आहेत आणि मुलगा तिथे क्रिकेट खेळतोय असं म्हणा हरकत नाही. ओव्हर पिच चेंडू स्वीपर कव्हर मध्ये तिकडे चेंडू जातोय. कलेक्ट करतायत. 1 धाव तिथे मिळत आहेत आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सर. हा स्वतः ओनर आहेत असं म्हणायला हरकत नाही. अगोदर मी ओळखलं नव्हतं. राजू घरत तिकडे आहेत. गेल्या वर्षीचे विनर ओनर असं म्हणायला हरकत नाही. येस, गेल्या वर्षीपासून एकच क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे फिल्डिंगसाठी, हे सुद्धा म्हणायला हरकत नाही. येस, 7-12 फिक्स केलेला आहे राजू घरत यांनी त्या जमिनीवरचा. पुन्हा एकदा आता बघायचं आहे खेळाडूच्या वरून तिकडे चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्ट करतायत. कॉल दिला गणेश आणि 2 धावा तिथे कंप्लीट करतायत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. चौसष्ट धावा करायच्यात. पहिले षटक पॉवर प्लेचा आपण तिकडे बघतोय साहिल यांच्या मार्फत. आता मात्र सौरव तिकडे आहेत. बघायचं हिरेन मात्रे. मी सांगितलं होतं हा संघ सहजासहजी हार मानणार हरकत नाही. हिरेन मात्र आपल्या या षटकारामधून
तिकडून दाखवून देतात. धावसंख्या ती म्हणजे 11, म्हणजे जी सरासरी मेंटेन करायला पाहिजे होती पहिल्या षटकांमध्ये ती सरासरी मेंटेन करतायत हिरेन मात्रे. अजून चेंडू शिल्लक असतील, एखादा चौकार किंवा षटकार जर आला, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत अशा आमचे गुणलेखक प्रेम मात्रे आम्हाला इकडे सांगतात. धावसंख्या ती म्हणजे 11. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मिडॉनमध्ये तिकडे एक खेळाडू आहे, कलेक्ट करतायत. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12. या चेंडूवर प्रणीत जर बघितलं चौकार आणि षटकार यायलाच पाहिजे तर टार्गेट एकदम व्यवस्थित होईल, कारण 5 षटकांचा सामना तुमच्याकडे आहे. 13 ते 14 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला बनवायचे आहेत आणि तेच टार्गेटने तुम्ही आज चांगल्या प्रकारे इकडे सुरुवात केलेली आहे. आता मात्र कट करतायत, लेट कट करतायत, थोडासा गॅप देण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तिथे कंप्लीट केली हिरेन मात्रे आणि लगेच गणेशांनी कॉल देत आहेत तू आरामात पोहोच. आणि जी सुरुवात करायला पाहिजे ती सुरुवात आपल्या संघासाठी करतायत. धावसंख्या आहे ती म्हणजे 14. मी अगोदरच प्रणीत सांगितलं होतं, कारण 13 ते 14 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करायचे आहेत. ती सुरुवात केलेली आहे. आता कुठेतरी नक्कीच मी सांगितलं होतं, कारण हा संघ सदासजी हार मानणार नाही. यस सर, बघितलं तर 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. अशी प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके आलेच पाहिजे तरच संघ सामन्यात उपलब्ध राहणार आहे. एखादं जर निर्धाव षटक गेलं किंवा कमी रनचं जर षटक गेलं तर ते मात्र नंतर पुढच्या षटकावर तेवढंच दडपण वाढणार आहे. त्यामुळे 14 ते 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये यायलाच पाहिजे. भोजनाची सुविधा उपलब्ध आहे, पाकिटे प्रत्येकाला मिळतील. आकडा आला 14. रायगडाची 14 नावं होती मित्रांनो. राजापूरला जर कधी गेलात आणि आता जायला विसरू नका, कारण गंगा आलेली आहे आणि त्या गंगेमध्ये 14 कुंड जे आहेत तुम्हाला बघायला भेटतील. असा हा इतिहास आहे. 14 आकड्याचा बघायचा आहे. षटक संपतंय पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 14 आणि गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय तो म्हणजे सौरभ याला. सौरभ स्ट्राईकला तुम्ही बघताय. हिरेन शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप वाईडिस्ट लॉंग ऑन, डीप मिड विकेट, त्याच्यानंतर डीप फाईन लेग ॲज अ कीपर आणि एक बॉलर असं क्षेत्ररक्षक तुम्ही इकडे बघताय. सौरभ लेफ्ट केला हिरेन मात्रे. बघायचं आहे 2 धावा तिकडे घेतात की नाही आणि पंचांचा इशारा थोड्याच वेळात आपल्याला इकडे समजणार आहे. वाईटचा इशारा. एक चेंडू न टाकता 3 धावा, टर्निंग पॉईंट म्हणावं लागेल प्रणीत. असं या 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17 आकडा आला मित्रांनो. सानिया नेहवाल आणि अभिनेता मिलिंद शिंदे यांचा वाढदिवस. या 17 तारखेला 1997ला श्रीवर्धन दिव्यागरला कधी गेलात तर ज्या आईना त्यांच्या जमिनीमध्ये सोन्याचा गणपती सापडला होता तो 17 तारखेला सापडला होता मित्रांनो. लक्षात ठेवा. धावसंख्या ती म्हणजे 17. सौरभ बॅटन बॅटच्या मध्ये हलक्या हाताने फक्त फ्लिक करतायत. बघायच्या डीप मिड विकेटला खूप वेगाने तिकडे खेळाडू आहे, कलेक्ट करतायत. दॅट्स अ गुड कलेक्ट नाव. एक धाव तिथे घेत आहेत आणि एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. एक असा खेळाडू ज्याची वर्षभराची ॲडची कमाई 600 करोड रुपये. एका ॲडचे जो खेळाडू 5 करोड रुपये घेतो, 600 रुपयाची एक बिस्लरीची बाटलीचं पाणी जो पितो, त्याच्या जर्सीचा नंबर 18, तोच खेळाडू आहे विराट कोहली. धावसंख्या ती म्हणजे 18. येस सर, रमेश गरत विचारतात का कुठला पाणी असा पितात ज्या बिस्तरीची किंमत 600 रुपये आहे. आजच्या डेटमधील सर्वात जास्त कमाई करणारा तो खेळाडू आहे. 28 वय सुद्धा त्यांचं आहे. वयाच्या 28व्या वर्षी जर बघितलं तर वन डे क्रिकेटमध्ये 16 शतकं, टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेटमध्ये 27 शतकं आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 16 शतकं त्यांच्या नावावर आहेत. सौरभ ग्रेट डिलेव्हरी. आता थोडासा विचारपूर्वक स्ट्रोक हा खेळण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे गणेश आणि बघा, कारण व्हेरिएशन बघायला भेटलं. कारण प्रत्येक क्रिकेटरला वाटतं का प्रत्येक चेंडू अँडी रॉबर्ट्स प्रमाणे 140च्या स्पीडनी टाकावा. 1983ला या सराने, अँडी रॉबर्ट्स सराने सर्वात पहिली विकेट जी घेतली होती ती घेतली होती सुनील मनोहर गावस्कर सरांची. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मध्ये राजू घरात तिकडे आहेत. बघायचं व्हॉट अ कॅच. स्वतः ओनरनी हा कॅच घेतलेला आहे.
जी कावजी आणि एसाजी कंग या दोन मावळ्यांना सगळ्यात जास्त ताकद होती मित्रांनो. तीच ताकद आम्ही रुपेश पाटील यांच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये बघितलेली आहे. जर्सी नंबर आहे 99 टेनिस विश्वातला बाहुबली गोर्दगावातील खेळाडू रुपेश पाटील यांच्याबद्दल प्रणित एक मी भवितव्य आताच सांगतो. हा खेळाडू शेवटपर्यंत जर क्रीजवर उभा राहिला तर मग 60 काय आणि 80 काय सगळ्या धावा कमी पडतील. विनायक इव्हेंट्सचे कर्णधार आणि नाकवा बॉईज संघाचे कर्णधार विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. हिरेन यांनी 3 षटकार मारले तर नितीन वारे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल असं आम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. कारण त्यांना माहिती आहे 3 षटकार मारू शकत नाही म्हणून एवढं मोठं पारितोषिक लावलेलं आहे. 2000 रुपये जमा झालेले आहेत. धन्यवाद नितीन वारे साहेब. धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 19. बघायचं नितीन वारे यांचा एटीएम कमी होते का कारण ही सुवर्ण संधी आहे हिरेन मात्र यांच्यासाठी. बाहुबली क्रिकेटर मी भरत पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेक होणार आहे. व्हॉट अ शॉट रुपेश बघायचंय पहिल्या चेंडूवर बाहुबली 5. पवन घरत यांचा संघ विनायक इव्हेंट्स पहिला सामना अतिशय तुल्यबळ संघाजोडला खेळला होता आणि तिथे पराभव स्वीकारला होता सुपर ओव्हर मध्ये विनायक इव्हेंट संघाने. आता बघायचं आहे भरत पाटील यांच्या शुभ हस्ते इथे तिसऱ्या सामन्याचा नाणेफेक होतोय. आणि इथे मात्र नाकवा बॉईज संघाने इथे लगेच आपला निर्णय कळवलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यस आमचे गुरुवारी आमच्याकडनं रजा घेताना नक्कीच तुमचा मधुर आवाज आम्हाला संध्याकाळच्या क्षेत्रात ऐकायला आला पाहिजे सर. यस तसेच युवा प्राईड अध्यक्ष रोशन म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती असेल लगेच समालोचन कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे. लगेच रोशन म्हात्रे कुठची स्पर्धा असू दे रोशन म्हात्रे यांची उपस्थिती नेहमीच आम्हाला लाभलेली असते. या दरम्यान सौरभ म्हात्रे इथे मात्र जय पाटील बिग हिट करतोय परंतु इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय. घोषित होतो. या 6 धावांनी संघ धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्याला 25 धावा झालेल्या आहेत आणि जय पाटील इथे आपली उपस्थिती दाखवतात. पहिल्या चेंडूवर बिग हिट करतोय आणि असा सुंदर सामना होईल असं वाटतं मला. या सामन्यामध्ये चुरशीचं लढत दिसतंय मला इकडे. दोन्ही संघाकडून चांगल्या प्रकारचे फटके दिसून आलेले आहेत आणि आता पुढे काय होते ते आपण बघूया. पुढील होणारा सामना नाकवा बॉईज विरुद्ध विनायक इव्हेंट्स. विनायक इव्हेंट्स संघाला जर आपल्या आव्हान या स्पर्धेत टिकवायचं असेल तर कंपल्सरी नाकवा बॉईज संघाचा पराभव करावा लागेल. 18 चेंडू 39 धावा. नक्कीच मागच्या सामन्याची आठवण होते. 18 चेंडू आणि 40 धावा हव्या होत्या आणि नितीन नाईक यांनी जो षटकार ठोकला होता त्यामुळे सामना टाय झाला होता. या दरम्यान आमचे अजून एक गुरुवर्य मिलन पाटील यांचं आगमन होत आहे. नक्कीच त्यांचा देखील मधुर आवाज थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल. लगेच स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या दरम्यान कट करतोय चेंडूला 1 धाव मिळते. एका धावाने संघ धावसंख्या पुढे सरकते 26 धावा.
मिलन पाटील साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत. साहिल पाटील, जय पाटील पुन्हा एकदा बिगी मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा साहिल पाटील. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतो. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावतील काय? यास दुसरी धाव घातक आणि डायरेक्ट वॉटर थ्रो. वॉटर थ्रो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी जोरदार. थ्रो आणि डायरेक्ट थ्रो असल्यामुळे सनी रनआउट झालेले आहेत जय रेवणकर. पाटील आणि ते पुन्हा तंबूमध्ये येत आहेत. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये सनी रेवणकर यांचं नाव नोंदवलं जात आहे. आम्हाला संदीप मात्रे माहिती पुरवत आहेत. कारण पहिल्या सामन्यामध्ये जितू मात्रे यांनी असाच एक डायरेक्ट थ्रो केला होता आणि आता मात्र सनी रेवणकर अतिशय उत्कृष्ट पैकी पाहायला मिळते. उत्कृष्ट आपल्याकडे ट्रॉफी आहे. आमचे ज्युरी सगळ्याकडे लक्ष आहे त्यांचं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशा वेळेस ते चूज करणार आहेत. म्हणून सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक वेळेला लक्ष द्या की चांगला क्षेत्ररक्षण केल्यावर त्यांनाही एक बक्षीस मिळणार आहे. आणि असं वाटते चुरशीचा सामना होणार आहे प्रणित. कारण काय दोन्ही संघांना प्रयत्न चांगल्या प्रकारे चाललेले आहेत. त्यांच्या गोलंदाजी पास आणि आता मात्र नजरा असतील त्या प्रतीक म्हात्रे याच्यावर. मोठी जबाबदारी आहे प्रतीक म्हात्रे आणि हिरेन म्हात्रे यांच्या खांद्यांवर. कारण साहिल पाटील सारखा गोलंदाज आहे. बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतायत. प्रतीक म्हात्रे पहिला चेंडू हलक्या हाताने कट करतोय आणि त्यांचे छोटे बंधू आहेत का या प्रियांक म्हात्रे आम्हाला दिसतात. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरकतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येने गावदेवी जीवदानी संघाला कोणताही फरक पडणार नाहीये. कारण 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. धावसंख्या पुढे सरकते या एका धावेने. धावसंख्या 28 धावा. पुन्हा एकदा साहिल पाटील हिरेन मात्रेसाठी सफल होतोय आणि इथे मात्र एक आगळा वेगळा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. चालल्यात. अर्धा पल्ला गाठलेला आहे. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. आणि बॉल किती आहेत? चेंडू फक्त शिल्लक आहेत. मला वाटतं 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. एक सुंदर सामना होईल असं वाटतंय. चुरशी सामना होईल असं नक्कीच वाटतंय. चुरशीचा सामना नक्कीच होईल. पहिल्या इनिंग मध्ये सौरभ म्हात्रे असे थोडेसे फंबल झाले होते आणि आता मात्र हिरेन म्हात्रे देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत. थोडीशी इंजुरी होऊ शकते परंतु लक्ष द्यायचं आहे. बिग हिट करतोय. बिग हिट करतोय हिरेन म्हात्रे इज ऑन फायर. 6 धावा. दिसतोय का यास विजय सापटे. थोडस एन्जॉय आम्हाला दिसत नाहीये. आता मात्र पुढचं सॉन्ग वाजेल तेव्हा नक्कीच आमचं लक्ष डीजे बॉक्स मध्ये असेल. या 6 धावांनी सांगायची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाले 38 धावा झाल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धावा. पुढे होणारा सामना नाकवा बॉईज विरुद्ध विनायक इव्हेंट्स. लक्ष असेल रोहित जोशी, मनीष पाडेल, देवा पाडेल आणि नितीन वारे या मोठ्या फलंदाजांवर लक्ष असणार आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतायत. परंतु चालू असल्या सामन्याकडे वळूया. 12 चेंडू 26 धावा. नक्कीच हा सामना सुलचीचा होईल असं वाटतंय. आणि बघूया दोन्ही संघाकडनं वाटतं मला चिंतेचं वातावरण दिसतंय. बघूया पहिला सामना हा टाय झालेला होता आणि हा दुसरा सामना पण सुलचीचा दिसतोय. म्हणजे त्यामुळे आता
क्रिकेट बघायला मजाच येणार आहे असं वाटतं मला. यस, पंचांचा इशारा येतोय. पंच विशाल नाईक थोडीशी कसरत करताना दिसत आहेत. आपले दोन्ही पंख हवेत उंचवत आहेत आणि अवांतर धावेचा इशारा करतात. या अवांतर धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्येला 39 धाव. अक्षय नाईक सारखा गोलंदाज आहे, पण त्याला देखील लय काही सापडत नाहीये, कारण दोन मोठे फलंदाज समोर आहेत, प्रतीक म्हात्रे आणि हिरेन म्हात्रे. मोठी जोडी आहे गोरदेव गावातील. प्रतीक म्हात्रे सफल होत आहे. इथे मात्र फुलटॉस मध्ये चेंडू फ्लिक केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. इट्स जीपीएल चौकार. टाइम टू डीजे. कोणाची शांताबाई होणार लवकरच समजेल. इथे मात्र अपील केला जातोय आणि मोठा धक्का बसतोय. प्रतीक मात्र नाईक दाखवून देतोय, तू जर फलंदाज आहेस तर मी देखील गोलंदाज आहे. एक चौकार ठोकतोय. लगेच पुढच्या चेंडूवर लेग बिफोर विकेट पाहायला मिळते. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 43 धावा झालेल्या आहेत. 21 धावांची आवश्यकता आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र चिंतेचं वातावरण दिसतंय प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ संघासमोर. प्रभाकर म्हात्रे संघ ओनर महेश म्हात्रे थोडीशी चेहऱ्यावरची स्माइल कमी झालेली दिसते. आमचं लक्ष आहे तुमच्याकडे. महेश म्हात्रे थोडेसे नाराज होत आहेत. यस, 21 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान भगवान पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हितांश इलेव्हन संघ तिथे मंदिराजवळ आहे का, प्लीज विनंती करतोय. तिथे बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे. अनिल पाटील स्टँड जवळ जे खेळाडू आहेत विनंती करतोय थोडस बाहेर जायचं. इथे मात्र बिग हिट करतोय नागेश ओटले आणि इथे मात्र अजून एक मोठा धावा. मागच्या सामन्याची आठवण होते. मागच्या सामन्यात देखील 9 चेंडू आणि 21 धावांचीच आवश्यकता होती. कोण होईल नितीन नाईक. हिरेन म्हात्रे कॅपॅसिटी आहे. जर शेवटपर्यंत हा खेळाडू खेळला तर नक्कीच प्रभाकर म्हात्रे संघाचा विजय होऊ शकतोय. महेश मात्र थोडेसे मला टेन्शन मध्ये दिसत आहेत. नाही, थोडीशी स्माइल आहे अजून, कारण हिरेन मैदानात आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र हॅट्रिक होते. अक्षय नाईक इज ऑन फायर.
आता एक सुंदर असा प्रणित एक चांगला सामना बघणार. आता हिरेन गेल्यामुळे आता थोडं पायडं वाटतं, गावदेवीकडे गेलेला आहे असं वाटते मला. बघूया आता काय होते. तरी नक्कीच काही अजूनही सामन्यामध्ये काही सामना- सांगता येत नाही कुठलाही. अजूनही सामना आहे कारण रोहित मात्रे सारखा हा रोहित गेला बरोबर. रोहित मात्रे सारखा फलंदाज अजूनही आहे. बघायचंय कॅपॅसिटी आहे. पीगिट करण्याचा प्रयत्न मिस होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. 21 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 21 धावा. कोण करेल या 21 धावा. पुन्हा एकदा तीच चूक. चेंडू जातोय निर्धाव. 6 चेंडू 21 धावा. अक्षय नाईक यांच्यासाठी वटा रेंजर्स संघातर्फे देखील 100 रुपये येत आहेत. 400 रुपयाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे अक्षय नाईक. फक्त 5 धावा दिलेत आणि 3 गडी बाद. हॅट्रिक घेतलेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत अक्षय नाईक साठी. उत्कृष्ट गोलंदाजी. जीपीएल ची पहिली हॅट्रिक नोंद करतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. राजू मात्रे ओनर भरपूर खुश आहेत परंतु दुसरे ओनर महेश मात्रे इथे खुर्चीत बसलेले आहेत. मगाशी उभे होते परंतु हिरेनची जशी विकेट गेली तसे मात्र खुर्चीमध्ये स्थानापन्न झालेले आहेत. 6 चेंडू 21 धावा आणि शक्य अजून आहे का एक प्रणित उत्कृष्ट असतो? काय गोलंदाज. वाटते? शक्य आहे का? तेच नक्कीच शक्यता आहे कारण क्रिकेट आहे आणि प्रियांक मात्रे सारखा गोलंदाज आहे. एक चतुर गोलंदाज आहे. फ्लायटेड गोलंदाजी करतो. नेहमी आमच्या समोर आलेला आम्हाला सांगत असतो मला षटकार मारून दाखव कारण जे चेंडू प्रियांक हाताळतो अतिशय सुंदर गोलंदाजी. 6 चेंडू 21 धावा. समोर आहे हितेश. हितेश मध्ये देखील कॅपॅसिटी आहे षटकार मारायची. मास्टर मध्ये प्रॅक्टिस करतो. 6 चेंडू मध्ये 23 धावा ठोकल्या होत्या हितेश यांनी परंतु प्रॅक्टिसचा सामना होता. इथे मात्र मॅच आहे. बिग हिट करतोय. चेंडू हवेत. 1 धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा देखील पूर्ण होतील का. यस 2 धावा इझिली पूर्ण होत आहेत. भगवान पाटील यस संदीप मात्यांना विनंती असेल भगवान पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. भगवान पाटील साहेबांनी आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. पुन्हा एकदा प्रियांक मात्रे इथे बिग हिट करतोय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. 6 धावा. गाणं बाबूराव नंतर शांताबाई. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. अपील केली जाते. अपील फेटाळून लावतायत. 3 चेंडू 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. हितेश पाडेल महत्वाची फलंदाजी. महत्वाचा चेंडू आहे हा प्रियांक मात्रे यांचा. फुलटॉस मध्येचा चेंडू ब्लॉक होल करून घेतला आणि इथे मात्र अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रियांक मात्रे तर्फे. षटकार ठोकल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 2 चेंडू 13 धावा. जर 2 षटकार ठोकले तर नक्की सुपर ओव्हर पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. प्रियांक मात्रे इथे प्रभाकर मात्रे संघाचा पराभव जवळजवळ निश्चित करतायत. 1 चेंडू 13 धावा आणि गावदेवी जीवदान 11 संघ राजू मात्रे ओनर भरपूर खुश दिसतायत. चेहऱ्यावर एक स्माइल आहे. लगेच हात वरती करून आमच्याकडे इशारा केला जातोय. या संघाचं जर मी बघितलं अतिशय चांगलं लक आहे. गेल्या वर्षी देखील मी असे सामने पाहिले होते या संघाचे. आता मात्र बिग हिट करतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर परंतु भरपूर उशीर होतोय. 6 धावांनी पराभव.